महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई। मालेगाव शहरात कॉम्बिंग व ऑल आउट ऑपरेशन। नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी, तसेच सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध व अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन व्हावे, यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक सो यांचे मार्गदर्शनानुसार दिनांक 7/8/2026 रोजी मालेगाव शहरात रात्री 2 वाजेपासून ते सकाळी 8 वाजेपर्यंत प्रभावीपणे कॉम्बिंग व ऑल आउट ऑपरेशन राबविण्यात आले। यावेळी मालेगावचे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक, मालेगाव शहर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक तसेच मालेगाव शहरातील पोलीस ठाण्यांचे 8 प्रभारी अधिकारी, 22 दुय्यम अधिकारी, 154 पोलीस अंमलदारांनी ही कारवाईत सहभाग घेतलाय। मालेगाव शहरातील विविध ठिकाणांवर कॉम्बिंग व ऑल आउट ऑपरेशन दरम्यान सराईत गुन्हेगारांची झाडाझडती, अवैध व्यवसाय करणाऱ्या इसमांवर छापेमारी तसेच अवैध शस्त्र बाळगणारे मोटरसायकल चोर यासह रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई याप्रमाणे ऑपरेशन राबविले। सदर कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान एकूण 25 मोटरसायकल, 1 रिक्षा हस्तगत, अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करून 11 तलवारी, 1 सुरा असे अवैध शस्त्रे जप्त, गुटख्याची तस्करी करणाऱ्या इसमांवर कारवाई तसेच अभिलेखावरील गुन्हेगार व संशयितांना चेक करण्यात आले। या कारवाईत एकूण 15,92,900 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। वरील प्रमाणे कॉम्बिंग व ऑल आउट ऑपरेशन दरम्यान मालेगाव शहरातील पवारवाडी पोलीस ठाणेस 5, आयशा नगरमध्ये 1, आझादनगर पोलीस ठाणेस 1 असे एकूण 7 गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे। नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध, अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा, यासाठी आगामी कालावधीत देखील वरीलप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, मालेगाव। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।